Brought to you by V-Guard. लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे साहेबांची आज जयंती होती आणि त्यानिमित्त मनोज जरांगे पाटील या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले होते. अभिवादन केलं आहे. चळवळीतला एक मोठा नेता आपण सगळ्यांनी गमावला आहे. आज तुम्ही भाषणात थोडे भावुकी झाले होते. साहेबांचा जो मृत्यू झाला तो मराठा आरक्षणाचा लढ्यासाठी जाताना बलिदान त्यांनी दिले. काही पुनर्वसनाची मागणी करताय मेटेताईंची? समाजासाठी हा भावनिक क्षण आहे. हे तर कोणी नाकारण्याचं काही कारण असण्याचं कारण हे जे अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांचे त्यानंतर जावळे पाटील असतील, वडजे पाटील असतील, 350 बांधवांचे बलिदान या समाजासाठी गेले. परंतु सध्या तरी मी राजकीय भूमिकेत नाही, कारण मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस सांगतो ते करतोच. माझा स्वभाव ते तसला बिगडीपणाचा नाही, त्यामुळे मी सध्या तरी राजकीय भूमिकेत नाही. मी समाज आणि समाजाचे जे स्वप्न होते मेटे साहेबांचे यांचे 350 बलिदानं गेलेत यांचे पण, की हे स्वप्न साकार करणं एक समाज म्हणून आमच्या खांद्यावरती जबाबदारी आणि ते आम्ही पार पाडतो. आज तरी राजकीय भूमिकेत मी नाही. मात्र ज्यावेळेस तुम्ही स्टेजवरती बसला होतात, शिवसंग्रामचे बरेच पदाधिकाऱ्यांचं भाषण झालं. त्यांनी सांगितलं, आग्रह केलं की मेटेताईंनी ही विधानसभा बीडची निवडणूक लढवावी. तुम्ही पण ते ऐकत होता. समीकरण म्हणून कसं बघता? बाह्य मदत असेल किंवा जाहीर पाठिंबा असेल मनोज जरांगे पाटलांचा? म्हणजे आज उघडं पाडून तुम्हाला हे करायचं होईल. म्हणजे हे बघा, आज मी पहिल्यापासून सांगतो की मी राजकारण हा माझा मार्ग नाही, माझ्या समाजाचा सुद्धा. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. सरकारनं जे स्वप्न आहेत समाजाचे ते पूर्ण करण्याचं जे ठरलं ते द्यावं. जर नाही दिलं तर भूमिका तर होईलच ना डिक्लेअर की राजकारणात जायचं आहे, 288 उभा करायचे की 288 पाडायचे. याच्यावरती भूमिका 13 तारखेच्या नंतर समाजाची राज्याची बैठक घेऊन जाहीरच होणार आहे. तिथं काय, लोकसभेला जसा इशारा दिला आणि ते करून दाखवलं, तोच तुम्ही आता विधानसभेचा 288चा इशारा देताय. अल्टिमेटम म्हणायचं? मी त्यावेळेस नाव नव्हतं घेतलं तरी मला जातीवादी ठरवलं. कोणाला निवडून आणा, कोणाला पाडा सांगितलं तरी जातीवादी ठरवलं. म्हणजे आम्हाला लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा नाही आहे असा याचा अर्थ होतो. आम्ही बोलायचं सुद्धा नाही, त्यांनी बोलायचं पण आम्ही बोलायचंसुद्धा नाही. आम्ही पाडा म्हणलो, ते पण पाडा म्हणतात ना एकमेकाला उमेदवारसुद्धा. त्याला पाडा, तो काय कामाचा, ह्यो त्याला म्हणतो, तो त्याला म्हणतो. त्यांच्यावर ऑब्जेक्शन नाही आहे. आम्ही पाडा म्हणलं की म्हणजे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. यावेळेस नावच 288ची घेऊन पाडणार आहे. यामध्ये तुम्हाला राजकीय इंटरेस्ट आहे, त्यामुळे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून हे सर्व करताय असं ओबीसी चे जे काही नेते उपोषणाला बसले होते, नवनाथ वाघमारे यांनी तो आरोप केला. ते बाकीच्याला मी सांगितलं ना, विरोधक मानत नाही. मुकादम तिकडे येवल्यात. मुकादम हे सगळं करतो, वाटण्या पाडून दिलेल्या आहेत त्यानं. त्यामुळं मला मुख्यमंत्री काय हलवायचं आहे? मी तर आत्ता खासदार झालो असतो. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. बिनबाबाट काही न करता मला काहीच नाही हो. वारकरी महिला ज्यावेळेस वारीमध्ये आल्या होत्या त्यांनी सांगितलं की आम्हाला मनोज जरांगेंना मुख्यमंत्री व्हायचं पाहायचं आहे आम्हाला, कारण ते गोरगरिबांसाठी लढतायत झडतायत. त्यावर त्यांनी तसा आरोप केला. समाज शेवटी समाजाची भावना असते आणि ज्यावेळेस समाजासाठी आपण आपला जीव पणाला लावतो. माझ्यावरती इतके संकट आले, इतके आरोप झाले, आणखीनही पुढं होतील असं दिसतंय. आणखीन मला बदनाम करण्याचा प्रयत्न होईल, पण माझ्या समाजाला माझ्याबद्दलची खात्री आहे की हे खोटं नाटक डुप्लिकेट बनवून आपल्या लेकराला बदनाम करणार आहेत. म्हणून ती समाजाची भावना आहे की पोटतिडकीनं लढतं आहे. खरं सांगतो मी, माझ्या मनात कपट नाही आहे. फक्त माझे काही गुण आहेत की मी खरं बोलतो आणि ते लोकाला पटत नाही. तोंडावर बोलतो, पटत नाही. मी तोंडावर सडकून बोलतो, पण मायासुद्धा तेवढीच करतो. माझं बोलण्याचं कारणच तेवढं असतं की समाजाच्या विरोधात नका जाऊ. आपल्याला हीच वेळ आहे समाजाला न्याय द्यायची आणि पोटात कपट नाही आहे ना. साधा माणूस आहे मी. पाटील साहेब,
समाज मनाची भावना जपण्याचं काम तुम्ही करायला हवं. समाजाचं जर मन असेल, समाजाला वाटत असेल की जरांगे पाटील हे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला हवे, विचार करताय? नाही विचार नाही करणार. बोललं का आपली गोळीच तशी असते, एकदा सुटली की सुटली. खुर्ची दिसली की बदलला असं नसतं आपल्याला. आपलं कसं असतं, बेसन भाकर असलं तरी खायची, गुलाबजामुन दिसले की बेसन सोडून द्यायचं, भाकर सोडून द्यायची, हे काम धंदा नसतं आपलं. तिला मान आधी, सन्मान आधी ज्यांनी दिलं तर ते सन्मान. आपण बोललो आपल्याला व्हायचंच नाही. जाऊ द्या ना, समाजाची भावना आहे त्या अगदी रास्त आहे, परंतु गोरगरिबाचाच होईल ना कोणाच तरी. हो ना, आता मी लय मोठं करणार. समजा जर मला त्यात ढकलेलंच यांनी, तुम्हाला मरणाचे उपमुख्यमंत्री दिसणार आहे त्याबारे. सगळ्या जातीची एक, मुसलमानाचा एक, दलितांचा एक, मरणाचे तुम्ही नुसते लिंगायत, राजपूत. कारण राजपूतांचा सुद्धा मला आत्ता ह्या 4-5 दिवसात विषय कळाला. मला आधी माहीत नव्हतं की आमचेच सरपंच आहेत तिथले की जिथं वडी काढायला आंदोलन सुरू होतं, त्यांना आरक्षणच नाही आहे. एका राजपूत बांधवाला आणि एका नाही, ही भेद का? त्यांनाही दिलं पाहिजे आरक्षण. जर तुमचं सरकार जर आलंच, प्रकाश आंबेडकरांचं राजकीय पुनर्वसन तुमच्या सरकारमध्ये होईल? एक तज्ज्ञ आहेत, एक बॅरिस्टर आहेत म्हणून. आज भूमिका नाही सांगता येणार, पण त्यांच्या शब्दाला खूप मी किंमत देतो. सडेतोड बोलतात. आपलं तसे माणसं आपल्याला लय आवडतात पहिल्यापासूनच. त्यांनी जे काय सूचना करतील ते मी प्रत्येक वेळेस ऐकत असतो आणि ते सांगतसुद्धा असतील. त्यामुळे त्यांचा सडेतोडपणा, स्पष्टपणा बोलण्याचा आवडतो. पण आता पुढं मीच आणखीन जी भूमिका घेतली नाही तर आत्ताच काय सांगून बसू. आत्ता मी सांगणं म्हणजे मी उतरल्याच जमाय. आणि राजकारणात असं म्हणते डाव उघडे पडून नसते द्यायचे, मग मी तर कसं काय पडून देणार आत्ताच. म्हणजे पाटलांना आता राजकारण समजायला लागले असं म्हणायला काही हरकत नाही. समजेलं त्यांनी शिकलं मला. मतदान कोणकडे पाठायचं, कसं आणायचं, कसं होऊन द्यायचं नाही, बिगर चिठ्ठीचंच कसं करायचं, बरेच धंदे शिकले त्यांनी जनतेला. पाटील, सराटीमध्ये ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्याच वेळेसपासून जालना असेल, बीड असेल, मराठवाडा असेल, सामाजिक तेढ निर्माण झाला, अस्वस्थता पसरली. बीडमध्ये त्यानंतर जाळपोळ झाली, लोकसभा निवडणूक तोंडावर आली, त्यानंतर ही अस्वस्थता जी आहे टोकाला गेली. तुमचं 11 तारखेला आता इथं शांतता रॅलीचं आयोजन आहे. तुम्ही दोन्ही समाज हे तेढ निर्माण होऊ नये यासाठी काय पुढाकार घ्याल? शांतताच आहे. गोरगरीब मराठा बांधवात, ओबीसी बांधवात शांतताच आहे. हे भाषवीत येत, नाशिकवाला भाषवितो, हे जाती तेढे, जातीवाद हे भाषवितो आणि घडून आणतो. हे त्याचं कारण आहे. सगळं शांतताचे. मला काय म्हणायचं बाबा, का बरं असं होतं आहे? तुम्ही कधी काळी एकत्र आलेलं मग काय पोट दुखतं आहे? का आपण आनंद व्यक्त करू शकत नाहीत की तुम्ही एक आलात? त्यावेळेस आम्ही काय बोललो नाही. आता नुसते आम्ही एक आलोत तर तुम्ही एक आला, तुम्हाला एवढं दुखायला लागलं, एवढं काय? उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे, तुमची जाती एक आली, आता आमची आली, आता आपण विचारानं राहू. तुमची कधीच एक येत नव्हती, का आनंद व्यक्त करत नाही रे बाबा? तुम्ही जरा ह्या भावनेनं माझ्या मराठ्याला जर त्रास नाही दिला, कधी किंग तुम्हीच ना. ज्योती मेटेंनी आज एक संकल्पना केली. आजपर्यंत त्या संधी अधिकारी होत्या, मात्र त्या आता राजकारणात पूर्णपणे वेळ दिला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामाही दिलेला आहे. विधानसभा निवडणूक लढण्याचा त्यांचा संकल्प आहे. पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचाही हट्ट आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? मराठा समाजाला काय आव्हान करता? त्यांचा हट्ट आहे बघा, योग्य पण आहे. कारण साहेबांचं पूर्ण आयुष्य या आरक्षणासाठी, समाजासाठी खर्च झालेला आहे. त्यांचा संकल्प त्यांच्या ठिकाणी बरोबरच आहे. परंतु मी म्हणून विचारणार असाल तर मी आणखीन राजकीय भूमिका कोणतीच घेतलेली नाही. आणि तसा दुटप्पीपणा दिसेल माझ्या वाक्याचा की हे काय पद्धत आहे, एकीकडं हो म्हणतो, एकीकडं नाही म्हणतो आहे. कारण मी कोणालाच आधीच माझ्याजवळ जेवढे बी असतात मी कोणालाच म्हणलेलं नाही तू तयारी कर. तसले मी असे खोटं मी अशाला लावत नाही कोणालाच. मी ज्यावेळेस आंबेडकर साहेब पण आले होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की आमचे डिसिजन ठरलेलं नाही लोकसभेचं, मी अशाला नाही लावू शकत. तुम्हाला जर तुमचे तिकीट वाटायचे असले तर आमच्यामुळं रखडून पडू नये आणि तुमचा विनाकारण ते घात होऊ नये असं नको व्हायला. त्यामुळे मी अशाला कधीच लावत नाही कोणालाच. तुम्ही एक मगाशी भाषणात असं म्हणालात की जर आपल्याला आरक्षण मिळत नाही आणि जर आरक्षण मिळवायचं असेल तर आपल्याला राजकारणात उतरावं लागेल, सत्ता हातात घ्यावी लागेल. त्याच पद्धतीनं मग तुम्ही राजकारणात उतरून निवडणूक लढवणार का? ज्योती मेटे त्या तर तयार झाल्या, तुम्ही दोघांनी मिळून विधानसभा लढवणार का? नाही, मी तर कधीच नाही राजकारणात जाणार. मी कधी उभाही राहणार नाही, काहीच नाही. कारण ते ताई उभा राहणार. हे बघा, त्यांना राजकीय वारसा आहे साहेबांचा. शेवटी साहेबांचं बलिदान गेलेलं आहे. त्यांनी काय निर्णय घ्यावा हे ताईला पूर्ण अधिकार आहेत. परंतु मी ज्या राजकारणातच नाही त्याच्याबद्दल जर आज बोलायला गेलो ना तर माझ्यात आणि त्या दलबदलूत काही फरक नाही राहणार.
कारण मी कोणाला नाही तयार केलं ना. आणखी मी कोणाला म्हणलोच नाही की तुला देणार आहे तू कामाला लाग, असं मी केलं नाही. जर मी एखादं पाऊल उचललं ते समाजासाठी विनाकारण वातावरण दूषित करणार असणार आहे. मी काय जी भूमिका घ्यायची ती रोखठोक घेतली पाहिजे. किंवा समाजाला माझ्याकडून तेवढंच अपेक्षित आहे सध्या की तुम्ही काय जी भूमिका ती रोखठोकच घ्या. आणि मी मागे रोखठोक घेतली होती. मला कितीही कानात विचारलं, फोनमध्ये विचारलं, कोणाला पाडायचं सांगा, तरी मी नाव सांगितलं नाही. प्रामाणिकपणानं सांगतो, मला वेळ प्रसंगी देवावर हात ठेवायची जरी वेळ आली तरी ठेवली. इतका आता कडक बोलतो आहे, कारण मला ते लागतं आहे की पाडा म्हणलेलं. मी नाव घेऊन पाडा म्हणलो का? कोणालाच नाही. मी फक्त पाडा म्हणलो. आता समाज हुशार झाला, त्याला मी काय करू? तुम्हाला आमचा समाज झाल्यावर खपा ना काय हुशार झाल्याला मारतोय कापा कप एका बाजूनं मतदान. काय तुम्हाला दुखायला लागलं तुमचं? तुम्ही एका बाजून मारलं तेव्हा आमचं काही पोट दुखलं का? नाही ना. मग एका दिवस हार जीत असती. उलट म्हणायचं तुमची जाती एक झाली, लई दिवस होत नव्हती, आता आमची झाली, गुन्ह्या गोविंदांना असा जर शब्द वापरला तर कवा किंग तुम्हीच येत ना राव. तुम्ही ढुसणे आणता मराठ्याला, मग मराठी पाडत नाही तर काय करते? तुम्ही कुणाच्या कानात सांगितलं नाही हे सत्य आहे, मात्र जे तुमच्या मनात होतं तेही वास्तव आहे. आता काय म्हणत होतं माझ्या मनातच नव्हता, तेच बादा पडले, त्याला मी काय करू? त्यांना काय आता त्याला मी तरी काय करू? आता काय असतं शेवटी तुम्ही जनभावनेला नाही रोखू शकत. हां, शेवटी चीड असते ही. आजची मनोज जरांगेपासूनची चीड नाही आहे. मग हे पूर्वी पार उली सासून राहिलेलं हे अवघड असते. त्याला कुठंतरी खदखदी बाहेर पडायला जागा नव्हती, ती आता पडली. तुमच्याच हातात आहे. शांतता राज्यात देशात ठेवायची तुमच्या हातात आहे, जिल्ह्यात ठेवायची तुमच्या हातात आहे. तुम्ही समजून घ्या ना, एक जात एक झाली, आनंदाने स्वीकारा ना. तुम्ही तिला आम्हालाच मतदान करणं, तुला धोपटून काढीन म्हणल्यावर कुठं शक्य असतं? उलट मग 2 मतदान व्हायचं 4 होऊन बसलं. असं दादागिरीनं नाही चालत. हां, आणि दादागिरी ती बी मराठ्याला. शेवटचा प्रश्न, ओबीसी नेते असं म्हणतायत आरक्षणावर जर चर्चा करायची असेल तर आम्ही तुमच्या चावडीवर चर्चा करायला तयार आहोत, मनोज जरांगे पाटील तिथं आले पाहिजे. तुम्ही येणार जर निमंत्रण त्यांनी दिलं तर? काय चर्चा करायची? चर्चा काय करायची? कुणबी नोंदी निघाल्या रद्द करा, इथं चर्चा झाली. ही तुमची नियत लक्षात आली. आमचा 7-12 असून आमचं घरचं इथं सापड आहे 1 गुंठ्यात, तो म्हणतो बाहेर आहे मला राहायचं आहे त्याच्यात, आणि तो घर काय जाळायला ठुलं काय? तो काय ठुलं? तो आहे त्याचं जनावर बांधायचे काय तुला? आमचं हडपून नोंदी सापडल्यात. गॅजेट कोणाला मान्य नाही? काय चर्चा करता? गॅजेट कोणाला मान्य आहे? हैदराबादचं त्यावेळेस शासक ते होते. सातारा संस्थानचं, बेळगाव संस्थान कोणाला मान्य नाही? त्यावेळेस शासक ते होते. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट कोणाला मान्य नाही? काय चर्चा करताय? मान्य करा ना ते. चर्चाच काय? अरे उलट आपल्यात कधीच दूषित वातावरण नाही आहे ओबीसीत आणि मराठ्यात. तुम्ही ते मान्य करा. सरकारनं तुमच्या कोणत्या सरकार नोंदी एखादा दाखवा मला, दाखवा बरं म्हणा. कोणाच्या सरकार नोंदी आहेत? तुम्हाला 1967ला शासन निर्णयावर दिलं, 90ला मंडल कमिशन दिलं, 94ला राहिलेल्या जातीला दिलं होतं. आमचं ते वाटोळं करून टाकलं. का मान्य नाही तुम्हाला? म्हणजे चर्चेला बसणार नाही. चर्चेला बसा नाही काय? ओबीसीतून आरक्षणाला देणार का तुम्ही? आम्हाला चर्चेला बसतो आम्ही. ती तसली ती मोघम चर्चा फारच्या नाही. चर्चा करा आणि काय करा, काय चर्चा करायची? हाय आरक्षण हे सांगितलं मी तुम्हाला. हे मान्य आहे का? चर्चेला बसतो हे आधी तुम्हाला मान्य आहे का? हैदराबादचं गॅजेट मराठा हा मराठवाड्यातला सगळा कुणबी मान्य आहे का? पश्चिम महाराष्ट्रातला सगळा सातारा संस्थांच्या माध्यमातून येतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत होता त्या प्रांताच्या माध्यमातून येतोय. 67ला 180 जाती घातल्यात, त्याच्यात कुणबी आहे. म्हणजे शेती व्यवसाय करणारा म्हणजेच मराठा आणि कुणबी एक आहे. तुम्हाला मान्य आहे का? नाही. कायदाच तुम्हाला मान्य नाही तर तुमचं काय चर्चा करायची? आणि आम्हाला कायद्याची भाषा शिकवता? ही सरकारी नोंदी आहेत ना. का त्यावेळेस असं होतं का निजाम भाऊनी त्यांचं राज्य होतं इकडं त्या टायमाला मराठवाड्यात, त्यांना माहीत होतं का मराठ्याला पुढं आरक्षण लागणार आहे? मग कुणबी लिहून ठेवी. जी व्यवसाय होता ती लिहून ठेवला. त्याच्यात मुस्लिम निघाला, त्याच्यात मारोडी पण निघाला आहे, त्याच्यात लोहार समाज निघाला, त्याच्यात लिंगायत समाज निघाला आहे, ब्राह्मण निघाला आहे. कुणबीमध्ये शेती करत असं म्हणूनच लिहिलं ना. तुम्ही म्हणता त्याला देऊ नका. म्हणजे कोणता कायदा कळतोय मग तुम्हाला? तुम्हाला कायदाचं मान्य नाही, त्यामुळे चर्चा करून काय फायदा नाही. मराठ्यांना आणि इतर समाजाला जर कुणबी म्हणून ओबीसीतून जर आरक्षण द्यायला तयार असाल तर मी चर्चा करायला कुठंही यायला तयार आहे, असा सूचक इशारा जो आहे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन हर्षलसोबत मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.